नागपुर पुलिस की अपराध शाखा ने मादक पदार्थों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए करीब 1,45,000 रुपए का गांजा जब्त किया। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि 2 आरोपी बड़ी मात्रा में गांजा बेचने की फिराक में हैं। सूचना के आधार पर अपराध शाखा की यूनिट 6 ने यशोधरा नगर थाना क्षेत्र में जाल बिछाकर दोनों आरोपियों को गिरफ्तार किया। तलाशी के दौरान उनके कब्जे से करीब 19 किलो 330 ग्राम गांजा बरामद किया गया है, जिसकी अनुमानित कीमत 1,45,000 रुपए बताई जा रही। पुलिस ने दोनों आरोपियों के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया है। फिलहाल यह जांच की जा रही कि आरोपी गांजा कहां से लाए थे और इसे किस नेटवर्क के जरिए सप्लाई किया जाना था। आज रोजी सकाळी 10 वाजण्या सुमारास युनिट क्रमांक 6 मधील आम्ही स्वतः व PSI रोटे व इतर अंमलदार पेट्रोलिंग करत असताना नारागाव येथे पोलिसांना पाहून सुमित गणपत मेश्राम वय 19 वर्षे हा पोलिसांना पाहून भिंतीवरून उडी मारून पळून गेला। त्यानंतर त्याचा शोध आम्ही घेतले असता तो मंगलम लेआउट नारा रोड येथे काळ्या पल्सर जाताना मिळून आला। त्यास आम्ही ताब्यात घेतले आणि त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक धारदार चाकू मिळाला। त्यानंतर 2 ग्राम पिवळ्या धातूचे लगड मिळाले, त्याची किंमत 30,000 रुपये आणि ताब्यातील पल्सर मिळाले। पल्सर विचारपूस केली असता त्यांनी सदरची पल्सर ही कळमना येथून चोरी केल्याचे सांगितले। सदर आरोपीच्या विरुद्ध शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत। जे लगड त्यांनी चोरलेली असून ती जरीपटका घरफोडीमध्ये असल्याचे सांगितले। संपूर्ण कारवाईमध्ये एकूण 1,45,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपासासाठी पोलीस ठाणे जरीपटका यांच्या ताब्यात दिला आहे। या टीममध्ये आहेत PSI रोटे, पोलीस कॉन्स्टेबल वीरेंद्र पांडे, निलेश श्रीपात्रे, प्रफुल्ल पारदी, हंसराज ठाकूर, PSI रोटे यांनी ही कामगिरी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24।